नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक अतिशय नाट्यमय आणि थरारक टप्प्याचं विश्लेषण करणार आहोत. ती म्हणजे अर्थातच 38वी घटना दुरुस्ती. सत्तेतंत्र आणि न्यायपालिका यांच्यातील संतुलन एकदम कसे हलवून टाकले जाते याची ही खरोखरच एक उत्कंठावर्धक कथा आहे. चला तर मग या विषयात थोडी खोलवर शिरूया. एखाद्या सरकारने स्वतःची शक्ती अगदी अमर्यादित आणि निरंकुश बनवली तर नेमकं काय घडते? कायद्याचे नियंत्रण आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी मंडळाची शक्ती या दोघांमधला हा एक प्रचंड मोठा संघर्ष आहे. आणि हो, हा प्रश्न फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही, तर तो लोकशाहीच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेखा थोडक्यात पाहूया. 1. 1975च्या आणीबाणीची पार्श्वभूमी. 2. 38व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी. 3. कार्यकारी शक्तीचा उत्कर्ष. 4. 44व्या घटना दुरुस्तीतून झालेला बदल. आणि 5. परीक्षेकरिता महत्त्वाचे मुद्दे. UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्यांसाठी ही चर्चा नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल. तर भाग 1, 1975च्या आणीबाणीची पार्श्वभूमी. आता हा कार्यक्रम पाहूया. 1975मध्ये आणीबाणी लागू झाली आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारने न्यायालयीन आव्हानांना प्रत्युत्तर म्हणून ही 38वी घटना दुरुस्ती आणली. त्यांच्यानंतर 1977मध्ये आणीबाणी संपली. 1978ला 44वी दुरुस्ती आली आणि मग 1980मध्ये प्रसिद्ध मिनर्वा मिल्स खटला झाला. हा क्रम म्हणजे शक्तीच्या स्थानांतराचा एक जिवंत प्रवासच आहे. इथे एक शब्द खूप महत्वाचा आहे, नॉन जस्टिशिएबल. म्हणजे नेमके काय? याचा सरळ अर्थ असा होतो की एखाद्या निर्णयाला किंवा कृतीला कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणास्तव आव्हान देता येणार नाही. 38व्या घटनादुरुस्तीचा मुख्य हेतू हाच होता, सरकारचे आणीबाणीचे अधिकार अंतिम ठरवणे आणि ते न्यायालयीन कक्षेच्या पूर्णपणे बाहेर ठेवणे. पुढचा टप्पा आहे भाग 2, 38व्या घटनादुरुस्तीच्या मुख्य तरतुदी. आता या 4 मुख्य तरतुदींबद्दल खरी रंजक गोष्ट म्हणजे यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन अर्थात ज्युडिशियल ओव्हरसाईट नष्ट करणे. राष्ट्रपतींचे समाधान, अध्यादेश, एकाच वेळी अनेक आणीबाण्या आणि मूलभूत अधिकारांची स्थगिती हे सगळेच न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले. सर्वात आधी राष्ट्रपतींची सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान अंतिम ठरवण्यात आले. म्हणजेच कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी या तिन्ही घोषणांना नॉन जस्टिशिएबल बनवल्यामुळे राष्ट्रपतींचा निर्णय अगदी निर्विवाद बनला. खोलवर विचार केला तर एखादा निर्णय चुकीचा असला तरी त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नव्हती. हे खरोच आश्चर्यकारक नाही काय? पुढची तरतूद तर आणखी महत्वाची आहे. यामुळे राष्ट्रपतींना युद्ध आणि सशस्त्र बंडव यांसारख्या वेगवेगळ्या कारणांवर आधारित एकाच वेळी अनेक आणीबाणी घोषणांची परवानगी मिळाली. म्हणजे आधीपासून एक आणीबाणी अस्तित्वात असताना सुद्धा त्यावर चढावून दुसरी आणीबाणी लागू करता येऊ लागली, ज्यामुळे कार्यकारी शक्तीचा प्रभाव अधिकच भक्कम झाला. त्यानंतर येते अध्यादेशांची म्हणजेच ऑर्डिनन्सेसची अंतिमता. फक्त राष्ट्रपतीच नाही तर राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकाने काढलेल्या अध्यादेशांची परिस्थितीसुद्धा न्यायालयात प्रश्नांकित करता येणार नव्हती. हे अधिकार प्रशासनाच्या खालच्या स्तरापर्यंत कसे पोहोचले आणि त्यांना इतकी अनक्वेश्चनेबल शक्ती कशी मिळाली हे ऐकून खरोच थक्का व्हायला होते. आणि सर्वात मोठा आणि गंभीर परिणाम झाला तो कलम 19वर. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 19चे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कायद्याला किंवा कृतीला न्यायालयात आव्हान देण्यास सक्त मनाई करण्यात आली. सामान्य नागरिकांवर याचा प्रचंड मोठा प्रभाव पडला, कारण कलम 19च्या अंतर्गत मिळणारे बोलण्याचे, फिरण्याचे आणि व्यक्त होण्याचे मूलभूत अधिकार प्रभावितपणे थांबवण्यात आले होते. पुढचा मुद्दा भाग 3, कार्यकारी शक्तीचा उत्कर्ष. एक्झिक्युटिव्ह सुप्रीमसी म्हणजेच कार्यकारी श्रेष्ठत्व. 38व्या घटना दुरुस्तीने अशी एक असमतोल स्थिती निर्माण केली जिथे कार्यकारी मंडळाकडे म्हणजेच एक्झिक्युटिव्हकडे अंतिम, एकाधिकार आणि संपूर्ण अनियंत्रित शक्ती आली. संविधानात अपेक्षित असलेली शक्तीची विभागणी आणि चेक्स अँड बॅलन्सेसची व्यवस्था अगदी मोडून पडली. तर येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू
किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन हा आपल्या संविधानाचा एक मूलभूत ढाचा आहे. परंतु आणीबाणी आणि अध्यादेश काढण्याच्या बाबतीत या शक्तीवर खूप मोठी मर्यादा आणत आली. यामुळे लोकशाहीच्या पायाभूत नियंत्रण आणि संतुलन व्यवस्थेला एका अर्थाने खूप मोठा धक्का बसला. आता पाहूया भाग 4, 44व्या घटनादुरुस्तीतून झालेला बदल आणि संतुलनाची पुनःस्थापना. 1977 मध्ये आणीबाणी समाप्त झाल्यानंतर नव्या जनता सरकारने ही 44वी घटनादुरुस्ती मंजूर केली. याचा मुख्य उद्देश 38व्या घटनादुरुस्तीमुळे निर्माण झालेला शक्तीचा असंतोल दूर करणे हा होता. हे मोडलेलं संतुलन पुन्हा प्राप्त करण्याचा हा एक अगदी पद्धतशीर प्रयत्न होता. यामुळे न्यायालयीन पुनर्विलोकन पुन्हा सुरू झाले आणि राष्ट्रपतींच्या समाधानाला नॉन जस्टिशिएबल ठरवणाऱ्या त्या सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्या. आणि हे अगदी ब्रिलियंटली दर्शवते की सर्वोच्च न्यायालयाने नियंत्रणाची चक्रे पुन्हा कशी फिरवली. मॅलाफाईड म्हणजेच वाईट हेतूने किंवा बॅड फेथमध्ये घेतलेला निर्णय. 1980च्या मिनर्वा मिल्स खटल्याने हे अगदी निश्चित केले की राष्ट्रपतींची समाधान ही व्यक्तिगत असली तरी तिला मॅलाफाईड किंवा असंबद्ध कारणांवर आधारित असल्यास न्यायालयात आव्हान देता येईल. म्हणजेच कोणतीच शक्ती संपूर्ण निरंकुश राहणार नाही हे इथे स्पष्ट झाले. आता शेवटचा टप्पा, भाग 5, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. तर सगळ्या ॲस्पिरंट्सने येथे विशेष लक्ष द्यावे. चला पुढे जाऊया आणि पाहूया हा पूर्ण प्रवास कसा विकसित होतो. हे 2 मुख्य गटात विभागले आहे. एकीकडे आहेत एमर्जन्सी अमेंडमेंट्स म्हणजेच 38, 39 आणि 42वी घटनादुरुस्ती ज्यांनी न्यायपालिकेचे अधिकार मर्यादित केले. तर दुसऱ्याकडे आहेत रेस्टोरेटिव्ह अमेंडमेंट्स म्हणजे 43 आणि 44वी दुरुस्त्या ज्यांनी न्यायालयीन पुनर्विलोकन पुन्हा स्थापित केले. MCQ सोडवण्यासाठी आणि मेन्सची उत्तरे लिहिण्यासाठी ही जोडी नेहमी थंपपणे लक्षात ठेवा. हा आपण आत्ताच पाहिलेल्या ॲक्शन रिॲक्शन चक्राचा थोडक्यात संक्षेप आहे. आणीबाणीची घोषणा 38व्या दुरुस्तीनुसार नॉन जस्टिशिएबल होती, पण 44व्या नंतर आता ती जस्टिशिएबल आहे. अध्यादेश काढून घेण्याची शक्ती आधी प्रश्नांकित करता येत नव्हती, ती आता न्यायालयात आव्हान देणं योग्य आहे. एकाच वेळी अनेक आणीबाणी लागू करणं आधीही मान्य होते आणि आताही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काढून घेतलेले न्यायालयीन पुनर्विलोकन मूलभूत ढाचा म्हणून पुन्हा स्थापित झाले. रिव्हिजनसाठी ही तुलना ॲब्सोल्युटली उपयुक्त आहे. या विश्लेषणाचा शेवट करताना हा एक अतिशय विचार करण्याजोगा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. काय न्यायालयीन पुनरावलोकन पुन्हा कधी कायदेशीररित्या स्थगित केले जाऊ शकते? संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा सिद्धांत या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे विश्लेषण आपण इथेच थांबवूयात, पण संविधानाचा अभ्यास आणि असेच कुतूहल सातत्याने जिवंत ठेवा. धन्यवाद.